रंगी तिरंगा आसमंती फडकला, प्रजासत्ताक दिनी या जयघोष निनादला, प्रजासत्ताक दिनी या जयघोष निनादला। नमन करुणी या भारत भूला, नमन करुणी या भारत भूला, करू सुरुवात आजच्या सोहळ्याला, करू सुरुवात आजच्या सोहळ्याला। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आजच्या या मंगल दिनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सुदामवाडीच्या प्रांगणात उपस्थित आपणा सर्वांचे मी अनिता आढाव शाळेतील माझ्या सर्व सहकारी शिक्षकांच्या वतीने स्नेहपूर्वक स्वागत करते। सर्वप्रथम आपणा सर्वांना भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा। रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा। जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा। सण हा देशाचा सदैव चिरायू व्हावा, सण हा देशाचा सदैव चिरायू व्हावा। आज भारतीय प्रजासत्ताक दिन, ज्या दिवशी आपल्या देशाने राज्यघटनेचा स्वीकार करून लोकशाहीतील नव्या ऐतिहासिक पर्वाची सुरुवात केली। आपले संविधान म्हणजेच भारतीय राज्यघटना। ही घटना समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनाने अभ्यासपूर्वक तयार केली आणि 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारली व 26 जानेवारी 1950 रोजी आपण ती अंमलात आणायला सुरुवात केली। या घटनेचे स्मरण करण्यासाठी 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून आपण दरवर्षी उत्साहात साजरा करतो। आता आपण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्याकडे वळूया। कुठलाही कार्यक्रम म्हटला की आपल्याला सर्वप्रथम अध्यक्षांची गरज असते, म्हणून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री संदीप भाऊ पवार यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। तसेच उपस्थित सर्व मान्यवर, ग्रामस्थ, प्रतिष्ठित नागरिक यांनीही आपण आसनस्थ व्हावे अशीही मी त्यांना सर्वांना विनंती करते। धन्यवाद सर्वांचे। प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा चला अभिमानाने बघूया, प्रजासत्ताक दिनाचा हा सोहळा चला अभिमानाने बघूया। इथे उपस्थित सर्व मान्यवरांच्या साथीने हा शुभ दिन देशभक्तिमय करूया, हा शुभ दिन देशभक्तिमय करूया। आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय शिंदे सरांना विनंती करते। आदर्श प्राथमिक शाळा प्रांगणामध्ये विश्ववंद्य जगन्मान्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणाचा आराध्य दैवत माता सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन करू। आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या आनंदात आणि उत्साहात जगाच्या पाठीवर साजरा करत आहोत। म्हणून आजच्या या शिवप्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या गावचे सन्माननीय सरपंच, सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, तदोतच आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्माननीय सदस्य, गावाचे पोलीस पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, गावातील सर्व महिला बचत गट, शूर आणि या शूर पंचक्रोशीतून उपस्थित असलेले विद्यार्थी, त्यांचे सर्व पालक, आपल्या गावातील सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, माझ्यासोबत काम करणारे माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, आज आपण 76वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत। शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये वावरत असताना
इतरांपेक्षा काहीतरी चांगलं करण्याची संधी जीवनामध्ये मिळाली याचा सांगताना मला या ठिकाणी आनंद होत आहे. आजच्या या व्यासपीठावरचं माझं हे शेवटचं प्रास्ताविक म्हटलं तर हरकत नाही. परंतु मुख्याध्यापक म्हणून काम करताना खरोखर तारेवरची कसरत असते. सर्वांना सोबत घेऊन विद्यार्थी, शिक्षक, शाळा, समाज, प्रशासन या सर्वांना सोबत घेऊन एका वेगळ्या उंचीवर आपली शाळा आणून ठेवण्यामध्ये यशस्वी झालो याचं श्रेय मी सर्व ग्रामस्थांना आणि माझ्या सहकारी शिक्षकांना मी देतो. आणि या पुढील काळामध्ये सुद्धा या शाळेचं हे वैभव, या शाळेची ही परंपरा वाढीस लागू अशी मी तुमच्या सर्वांकडे प्रार्थना करतो. शाळा हे शिक्षणाचं माध्यम आहे. शाळा हे मान सन्मानाचं केंद्र नाही, शाळा हे संस्काराचं केंद्र आहे. शाळेमध्ये बालकांना योग्य अशा प्रकारचे संस्कार दिले जातात. मी मागेही म्हटलं होतं, येत वडील जे करती त्या नाम धर्म सांग. जसं घरातील मोठ्या माणसांचं आचरण असतं, शाळेतील शिक्षकांचं जसं आचरण असतं, त्याचं अनुकरण विद्यार्थी हे करत असतात. म्हणून आपण जर आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टींचा अंगीकार केला, चांगल्या नियमाचं पालन केलं, वेळेचं महत्त्व जर आपण शहाण्यांनी, माणसांनी, शिक्षकांनी जर जाणलं तर निश्चित त्याचा फायदा या लेकरांना होत असतो. आणि आपल्या वडिलांच्या, आपल्या आईच्या, आपल्या सहकारी शिक्षकांच्या पावलावर पावलं ठेवून हे विद्यार्थी चालत असतात तर निश्चितपणे त्यांचं भवितव्य हे उज्ज्वल असतो. मला सांगायला अतिशय अभिमान वाटतो, मला सांगायला अतिशय आनंद होतो. अतिशय ज्ञानी आणि गुणी, उच्च विद्याविभूषित असे हे सर्व शिक्षक, सहकारी मित्र मला या ठिकाणी लाभलेले आहे. या सर्वांच्या सहवासामध्ये काम करताना प्रत्येक शिक्षक इतका व्यस्त आहे त्यांचं काम करत असताना विद्यार्थ्याला सुद्धा गप्पा मारायच्या असतात, धिंगाणा घालायचा असतो, मारामाऱ्या करायच्या असतात. ही मुलं खरोखर विसरून गेलेली आहेत. आणि प्रत्येक मुलगा स्वतःमध्ये वर्तन बदल घडवण्याचा मनापासून या ठिकाणी प्रयत्न करत आहे. दिसेलच तुम्हाला आता थोड्या वेळानं विविध प्रकारच्या कार्यक्रमामधून अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा असतील, सामान्य असो, तुमच्या प्रज्ञाशोध परीक्षा असो, यासारख्या अनेक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी शाळेचं नावलौकिक वाढवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. म्हणून या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या अनुषंगाने छोटासा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. पुढील कार्यास सर्वांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. यानंतर जसं की सरांनी सांगितलंय, आपल्या विद्यार्थ्यांचे जे कलागुण आहेत त्यांना वाव देण्यासाठी सर्व शिक्षक प्रयत्नशील असतातच. तर आपण कवायत आहे मुलांची बसवलेली. तर आता आपण सर्व आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची कवायत बघणार आहोत. मुलांनी कवायतीसाठी तयार व्हायचे. तोपर्यंत कवायत म्हणजे सांघिक, शिस्तबद्ध शारीरिक हालचाल असते. कवायतीत एकच प्रकारची हालचाल एकाच वेळी एका हुकमावर सर्वांनी करायची असते. कवायतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सांघिक वृत्ती व आत्मनियंत्रण या गुणांची जोपासना व वाढ होत असते. मग कवायत करत असताना त्याचे सामान्यतः उभे किंवा बैठे असे प्रकार असतात. असे हात आपण बसवलेले आहेत. तर आपण सर्वजण आपल्या विद्यार्थ्यांची कवायत बघूया.
म्हटले कवायतीतून आपल्याला विद्यार्थ्यांची शिस्त, सांघिक वृत्ती, आत्मनियंत्रण या सगळ्या गोष्टींचा विकास झालेला दिसतो आणि त्याच प्रकारची कवायत आपल्यासमोर सादर केलेली आहे आपल्या विद्यार्थ्यांनी. यानंतर आपण आजच्या कार्यक्रमाचं जे विशेष आकर्षण आहे ती आहे आपली लेझिम. तुम्ही जेव्हा ती लेझिम बघाल तेव्हा तुम्हाला कुठली मंत्रमुग्ध होऊन जाल.